हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आता मी वावरते म्हणजे केस माझा अवतार. मग मी 2 मिनिटात करून येते. तर आता माझा अवतार आवरलेला आहे आणि आम्ही आता हरिहरेश्वरच्या मंदिरात जाणार आहे आणि दुपारी बीचवर जाणार आहे इकडच्याच. तर आता आम्ही निघालेलो आहे. पप्पा गाडी करताय आणि मी इकडे थांबली आहे. हे बघा, इथून किती भारी समुद्र दिसतोय. ते ना माउंटेन आहे आणि त्याच्या खाली जे आहे ना ते समुद्र पाणी आहे. म्हणजे त्या तिकडच्या साईडला वाटतं बीच आहे. तर तिकडे आम्ही 4-4:30 वाजता जाणार. आम्ही आता हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये जाणार आहे आणि मग परत घरी येऊन 4-4:30 वाजता. धुवा आहे ना तो, काय माहिती. आता मी गाडीत बसलेली आहे. मम्मी हे पप्पासाठी वेट करत होती. आता पप्पा आले आणि बाबा आता बसायला आले. बाबा पण मगाशी उभेच होते आणि आता पप्पा आले. पप्पाचं पॉकेट राहिलं होतं आतमध्ये, ते घ्यायला गेले होते. ते बघा बसले आणि आज आम्ही दोघं पुढे बसलोय आणि उद्या मम्मीची टर्न. तर आता मम्मी आली, पप्पा आले आणि मम्मी गेली आहे कारण की पप्पाचा वेट राहिलाय. नमस्कार. आम्ही आता MTDC रिसॉर्ट हरिहरेश्वर येथून हरिहरेश्वर मंदिराकडे प्रयाण करणार आहोत. थोड्याच वेळात आपण हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेऊया. तर आता आम्ही इकडे आलेलो आहे. तर आता आम्ही इकडे पेढा घ्यायला थांबलो होतो. आता आम्ही हरिहरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाणार आहोत. हा बाहेरचा सगळा भाग तुम्हाला दाखवतो. बऱ्याच संख्येने गर्दी इथे झालेली आहे दर्शनासाठी. आता आम्ही सर्वजण दर्शनाच्या रांगेत उभे आहोत. तुम्ही इथे पाहू शकता कालभैरव मंदिराला बरीच मोठी रांग लागलेली आहे दर्शनासाठी. हो, आता आपण इथे हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेत आहोत. आतमध्ये हरिहरेश्वरापर्यंत पोहोचलेलो आहोत. हरिहरेश्वर इथे तुम्हाला दिसत आहे, मूर्ती दिसत आहे हरिहरेश्वराची. शंभू शंकराचार्य. आपण तिथे आता हरिहरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलेलो आहोत. हे बघा मंकीज.
किती मस्त बसला. इथे हरिहरेश्वर मंदिरात वानर बसलेला आहे. जय बाजीराव. आता आमचे सर्वांचे दर्शन झालेले आहे. आता प्रसाद खाण्याची वेळ झालेली आहे. दर्शन झालं. आता आम्ही उसाच्या रस्त्याला आलो. येतो तर आता रस्त्यान झाला आणि आता आम्ही साईडला थांबलोय आणि मम्मी पप्पा जेवायचं बघताय. इथे रांग आहे ना, तर इथे बघताय कुठेतरी हॉटेल आहे का नाही. आणि रुद्रशिनी काय कारण की तोच बोलला म्हणजे तो तिकडे जात होता ना मम्मा पप्पासोबत, कारण की त्याला जायचं होतं पण मम्मी पप्पा नाही बोलत होते. तर मी त्याला बोललो कट्टी घेऊ का, तर तो हा बोलला. तर मी कट्टी घेतली. आता आम्ही निघालो आहे मंदिरातून. आम्ही मंदिराच्या तिथेच ज्यूस पिला. एकदम गरम झालंय आता मला. हे बघा किती जाम आलंय मला. केस चिटकली. तर आता